नमस्कार. आपण हेमंत शिशिर ऋतूमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही, खाणं पिणं कसं ठेवायचा, व्यवहार कसा ठेवायचा, याच्यावर आपण चर्चा करतोय. हे ऐकून आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही ना काहीतरी तुम्हाला शेवटपर्यंत व्हॅल्यू ॲडिशनच होईल, कमी होणार नाही. त्यामुळे हे नक्की समजा की यातून तुमचं आरोग्य तर सुधारेलच, तुमच्या कुटुंबाचंही सुधारेल आणि तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होण्याची जास्तीत जास्त शक्यता निर्माण होईल. कारण दिनचर्या आणि ऋतुचर्या याच गोष्टींवर आपलं आरोग्य बेतलेलं आहे आणि ते जर आपण पाळलं आणि त्या दृष्टीने जर आपलं जर आयुष्य आधारित केलं तर हे नक्की लक्षात ठेवा की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं हे आयुर्वेदाचं प्रथम उद्दिष्ट आपोआपच साध्य होईल आणि त्यांनी दीर्घायुष्य आणि सुखायू असे दोन्ही उद्देश साध्य होतील. आणि त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक असे तिन्ही स्तरावर आपलं हितच होईल. त्यामुळे आयुर्वेदाचं जे उद्दिष्ट आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे न्याय दिल्यासारखं आपलं जीवन असेल. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू.